तर दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेला आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी हा प्रश्न उपस्थित केलाय। मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे। त्यानंतर दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। निवडणूक लागलेली नाही मग मतदार नोंदणी बंद का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी राज ठाकरेंनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या शिष्टमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रणाली, राज ठाकरेंनी अतिशय महत्त्वाचे काही सवाल उपस्थित केलेत। राज ठाकरे यांनी आपण पाहतोय की आजच्या या बैठकीच्या दरम्यान काही महत्त्वपूर्ण सवाल निवडणूक आयोगाच्या पुढे त्यांनी मांडलेले आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं निवडणूक वडिलांचं वय नाव असतं आणि मुलांचं वय असतं असे प्रकार यापूर्वी घडले। एकाच ठिकाणी किंवा दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांची नावं आपल्याला बघायला मिळतात। याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। दोन दोन ठिकाणी एकाच मतदाराचं नाव असल्याचं अनेक वेळेला बघायला मिळालेलं आहे। नाव वडिलांचं आणि मुलाचं वय अशा पद्धतीचे प्रकार सुद्धा घडल्याचं राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आहे त्यांच्या पुढे बोलून दाखवलंय। निवडणूक लागलेली नाही तरीही मतदान नोंदणी बंद का केली, मतदार याद्यांची नोंदणी असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे। आणि त्यामुळं जे आज वय 18 वर्ष पूर्ण करत आहे त्यांनी मतदान करायचं नाही का, म्हणजे तुम्ही नवीन जे मतदार आहे त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून का घेता असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्या पुढे उपस्थित केलेला आहे। आता जितेंद्र आव्हाड बोलतायत आणि जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केलाय की विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्र दिलेलं होतं। खोटे मतदार कशा पद्धतीनं नोंदणी झाल्या आहेत हे सुद्धा आम्ही या पत्रामध्ये सांगितलेलं होतं। त्यावर कोणतीही कारवाई निवडणूक आयोगानं केली नाही। एक आमदारच स्वतः सांगतोय की आम्ही बाहेरून मतदार आणले आणि तुम्हाला अजून काय पुरावा हवाय असा सवाल सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पुढे उपस्थित केलाय। प्रणाली, या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही उत्तर येतंय का, या संदर्भात काही माहिती समोर येते? सध्या तरी आपण पाहतो आहोत की जे शिष्टमंडळ गेलेलं आहे त्या शिष्टमंडळातले काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते आपली मतं व्यक्त करत आहेत। त्यांना नेमक्या कोणकोणत्या त्रुटी आतापर्यंत आढळून आलेल्या आहेत ज्यांचा अंतर्भाव त्यांनी या संयुक्त पत्रामध्ये सुद्धा केलेला आहे। परंतु सगळंच काही पत्रामध्ये लिहिणं शक्य नसतं। अनेक वेळेला आपले अनुभव सांगण्यासाठी आपल्याला थोडा जास्त कालावधी लागतो। तो कालावधी आता सगळे नेते मंडळी घेत असताच आपल्याला बघायला मिळालं। आधी राज ठाकरे स्वतः बोलले आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड बोलतायत। असे प्रत्येक पक्षाच्या वतीनं एक एक व्यक्ती जो आहे तो आपली मतं त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्यांच्या ज्या काही गाऱ्हाणी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती निवडणूक अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। निश्चित प्रणाली, तुम्ही सोबतच राहा। आपण बघितलं राज ठाकरेंनी कोणते कोणते सवाल उपस्थित केले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेले आहेत। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाल्याचं उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिलेलं आहे। आपण बघतोय अनेक पक्षाचे नेते यामध्ये आपली मतं मांडतात, त्यामध्ये यावरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। अनेक चुकीची नावं मतदान याद्यांमध्ये आहेत असं त्यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरेंच्या या बैठकीमध्ये त्यांचा सवाल बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे। मात्र यावरती अद्यापही कोणतीही कारवाई नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत। दोन शिष्टमंडळ भेटीसाठी दाखल झालेले ते यामध्ये आपण बघतो बैठक सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरेंचा या बैठकीत थेट सवाल बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणतायत, मात्र यावरती कोणतीही कारवाई केली जात नाही असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत। प्रणाली, आपण बघतो उद्धव ठाकरेंनी सुद्धा अनेक महत्त्वाचे सवाल या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। मी जसं म्हणाले की ही संपूर्ण जी भेट आहे ती नियोजितच यासाठी करण्यात आलेली होती, कारण प्रत्येक पक्षाचे निवडणूक आयोगावर काही त्यांचे आक्षेप होते। त्यांचं म्हणणं होतं की निवडणुकीची जी प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमध्ये पार पडलेली जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीनं पार पडलेली नाही। निवडणूक याद्यांमध्ये घोळ झाले, अनेक मतदारांची नावं ही दुबार होती आणि त्यांच्या नावावर सुद्धा मतदान झालंय। मतदानाची टक्केवारी ही अचानक शेवटच्या तासामध्ये वाढवण्यात आली, ज्याचा पुरावा मागण्यात आला तर तो
तो पुरावा देण्यात आलेला नव्हता, व्हिडिओज मागवण्यात आले तर ते व्हिडिओज नाकारण्यात आले. त्यामुळे निवडणूक आयोग ही जी संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवत आहे त्याच्यावर अनेक आक्षेप हे वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने घेण्यात आलेले होते. प्रत्येक पक्षाला त्यांच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळे जे अनुभव आलेले होते त्या सगळ्या अनुभवांचं एक संयुक्तिक पत्र आज या बैठकीच्या निमित्तानं दिलं जात आहे. प्रत्येक पक्षाच्या वतीनं वेगवेगळे आक्षेप नोंदवले जाते आहेत. एकच आक्षेप पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये असा प्रयत्न हा सगळ्या शिष्टमंडळाच्या वतीनं केला जातोय. परंतु आपल्याला आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मिळालेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या वतीनं एक एक प्रतिनिधी करतो आहे. मनसेकडून राज ठाकरे यांनी स्वतः त्यांचे अनुभव सांगितले. उद्धव ठाकरे हे सुद्धा बोललेले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि येत्या काळामध्ये सुद्धा आपण पाहू की इतर आहेत ते सुद्धा बोलतील. म्हणजे रईस शेख आलेले आहेत ते त्यांची मतं सांगतील. काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांचा स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांना जो अनुभव आलाय कदाचित ते तो अनुभव सांगू शकतील. कारण अनेकांचा विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा हा आक्षेप होता की अनेक विधानसभा क्षेत्र असे आहेत ज्या क्षेत्रांमध्ये 40-40 हजारांचं लीड बरोबर ठरवून 40,000 किंवा 30,000 लीड हे विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मिळालेलं आहे. आणि लीड मध्ये सारखी आहे. मतदान जे झालंय त्या मतदानांची संख्या जी आहे ती सारखी आहे. त्या व्यतिरिक्त शेवटच्या तासामध्ये जे वाढीव मतदान झालेलं आहे त्याचा कुठलाही पुरावा देण्यात आलेला नाही. किंवा त्यांचा असा आक्षेप होता की शेवटच्या तासामध्ये लोकांच्या रांगा लागल्या असं चित्र कुठे नसताना शेवटच्या तासामध्ये हे मतदान कसं वाढलं असे अनेक आक्षेप आहे. बाळासाहेब थोरातांसारखी व्यक्ती जी सलग 8 वेळा निवडून आलेली होती, यावेळेला जर ते निवडून आले असते तर त्यांची ही 9वी टर्म असती. त्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात त्यांना आलेला अनुभव कदाचित ते आज मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्यासमोर बोलून दाखवतील. एकूणच जे आक्षेप या सगळ्या राजकीय पक्षांना निवडणुकीची प्रक्रिया राबवताना आलेल्या आहेत त्या सगळ्या आक्षेपांची यादीच आज ते बोलून दाखवणार आहे. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असे कुठलेही प्रकार घडू नये यासाठी ते मुख्य निवडणूक अधिकारी यांना विनंती करणारं पत्र जे आहे किंवा त्यांचं जे मागणी पत्र आहे ते त्यांनी सुपूर्द केलेलं आहे. निश्चित प्रणाली तुम्ही सोबतच राहा. आपण बघतोय राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा सध्या जितेंद्र आव्हाड बोलतायत, त्यांना आलेले जे अनुभव असतील किंवा ज्या पद्धतीने या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे तो नोंदवला जातोय. राज ठाकरेंनी आपण बघितलं मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचं सांगितलं. 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं असं राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबत ही बैठक सुरू आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे नेते आपापली मतं मांडतायत. निवडणूक लागलेली नाही मग मतदार नोंदणी बंद का असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. दरम्यान अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी झाल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. यावरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं. उद्धव ठाकरेंचा या बैठकीत थेट सवाल खरं तर आपल्याला बघायला मिळतोय. 2 शिष्टमंडळ या भेटीसाठी दाखल झालेली आहेत. आपण बघतोय ही बैठक अजून सुरू आहे. आपापली मतं हे सगळे नेते आपल्याला मांडताना बघायला मिळतात. यानंतर थोड्याच वेळात संयुक्त अशी पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे. त्यामध्ये सुद्धा हे सगळे नेते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील दोघांनी सवाल उपस्थित केलेत. खोट्या मतदानावरती अजून कारवाई का केली नाही असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. काही महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात बघायला मिळतात. त्यामध्ये मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भातल्या सूचना असतील किंवा मतदार याद्यांमधील वगळलेली नावं असतील किंवा मतदार याद्यांमधील चुकीची नावं दुरुस्ती करा अशा सुद्धा काही प्रमुख मागण्या बघायला मिळत आहेत. मतदार याद्यांमधील मृत व्यक्तींची नावं वगळा, ती यादी अपडेट करा अशी सुद्धा यात सूचना आहे. या याद्यांमधील मतदारांच्या दुहेरी नोंदी रद्द करा ही सुद्धा प्रमुख मागणी बघायला मिळते. अनेक प्रभागांमध्ये दुहेरी नोंदणी झाल्याचं बघायला मिळतंय. ती रद्द करा अशी सुद्धा मागणी या निमित्ताने केली जाते. मतदार याद्या तयार करताना पारदर्शकता हवी अशी सुद्धा सगळ्या या विरोधी पक्षांची सगळ्या नेत्यांची मागणी आपल्याला बघायला मिळते. सर्व पक्षांशी चर्चा करा आणि याद्यांमध्ये सुधारणा करा ही सुद्धा प्रमुख यातली मागणी आहे. मतदार याद्यांमधील बदलांसंदर्भात वेळापत्रक द्या, हरकती आणि सूचना देण्याची मुदत वाढ द्या असं सुद्धा या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटलेलं आहे. त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे. निवडणूक अधिकारी सुद्धा आहेत. यामध्ये काही प्रमुख मागण्या केल्या जातात. त्यामध्ये मतदार याद्यांमधील त्रुटी, नावगळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह अनेक विविध मागण्या आपल्याला बघायला मिळत आहेत जे शिष्टमंडळ भेट घेऊन या अधिकाऱ्यांना सांगतायत. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. आपण